श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की ज्यांना पहाटे 3 ते 5 या वेळेत ब्रह्ममुहूर्तावर जर जाग येत असेल तर त्यांनी एक काम नक्की करा, सर्व इच्छा पूर्ण होणार। तुमच्या ब्रह्मांडापर्यंत तुमच्या सगळ्या इच्छा जाणार, तुमच्या सर्व इच्छा देवालाही पूर्ण कराव्या लागणार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळी तुम्हाला जर 3 ते 5 या वेळेत तुम्ही उठत असाल तर फक्त एकच काम करा, कितीही कठीण इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होईल, मनातील इच्छा पूर्ण होतील, तसेच तुमच्या घराची आणि तुमच्या सर्वांची प्रगती देखील होईल। तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा नक्की पूर्ण होत असते, त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही। मग असे कसे, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। असं कसं करता येईल, तुमची जी काही इच्छा असेल, मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते, नात्यांसाठी असू शकते, नोकरीसाठी असू शकते, आर्थिक प्राप्तीसाठी असू शकते, किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असो, नक्कीच पूर्ण होते। जर एखाद्याला आध्यात्मिक मार्गात कुठेतरी पुढे जायचं असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे 3 वेळा बोलू। मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती आज सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हालाही त्याचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुख सुविधा मिळू शकतील। सर्वप्रथम तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे लिहायला विसरू नका। प्रथम आपल्याला मी सांगू इच्छिते, ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहिती असणे महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5 अशी सांगितली जाते, परंतु तरीही ही वेळ 3:36 पासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो। जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त, मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा, त्याच्या 1.5 तास आधी ब्रह्ममुहूर्त सुरू होत असतो। तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा जो 1.5 तास म्हणजेच ब्रह्ममुहूर्त। अशा वेळी आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तर स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर जर तुम्ही ते केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते। कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं, कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते, कोणाला खाजगी नोकरी मिळवायची असते, कंपनीत नोकरी मिळवायची असते, कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या संधी हव्या असतात। मित्रांनो, काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचे असतं, पुढची पोझिशन घ्यायची असते, तर काहींना मुलगा हवा असतो, तर काहींचे लग्न जमत नाही, काहींवर खूप कर्ज असतं। तर मित्रांनो, अशा वेळेस ते फिटत नसेल तर अनेक घरच्यांच्या गरजा असतील, तर काहींना आध्यात्मिक पुढे जायचं आहे, काहींना किंवा त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे, काहींना आत्मसाक्षात्कार करायचा आहे। प्रत्येकाला काही ना काही इच्छा नक्कीच असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे, त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात, त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते, त्यावेळी सरस्वती माता आहे त्यांच्यामध्ये असते। अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना नक्की सांगितली पाहिजेत, तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते। आपले पूर्वज, आपले आई वडील, आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावरच जागृत होत असतात। त्यांना माहिती होतं की प्रसिद्धीची वेळ आहे जी अशा प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असते, म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे, म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत असतात। आजही मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हातारे किंवा तरुण असाल, ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात। आपल्या शरीराचा
लठ्ठपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात. सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैयक्तिक ऊर्जा असते. तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होत असतात. तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. तुमच्या शरीरातून ऊर्जावान बनू लागते, ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते. त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त 3:36 सुरू होतो आणि पहाटे 5:30 वाजेपर्यंत चालू असतो. या दरम्यान तुम्हाला उठावेच लागेल. तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसलात तरीही चालेल. किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा शांत वाटत असेल, तिथे तुमच्या इच्छा पूर्ण होत असेल, तिथे तुम्ही स्वतः एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचे आहे. मग हे कसे करायचे? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही. तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे. या श्वासांवर लक्ष द्यायचे आहे. आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजेत. जसे ते येत आहेत ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका. शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल. जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल. श्वासांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे. याची विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू इच्छिते. तुम्ही शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साह देखील होत असते. त्यावेळी नामाचा जप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते. त्यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या देखील संपतात. त्यामुळे तुमच्यावर जे कर्ज असेल तेही संपते. तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशाच्या अडचणी देखील आपोआप संपतात. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. तुमच्या आराध्याचे नामस्मरण करत राहा. आपोआप यश मिळेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्यासोबत असेल. तसेच मित्रांनो, तुम्ही ज्याही ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल. तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरे वाटेल. जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा. तुमच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा. ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावाद पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल. खूप ताकद असते ब्रह्मांडामध्ये. त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बराही व्हायला लागेल. तो नामसह त्याला प्रांजल देखील म्हणतात. जेव्हा तुम्ही नामाचा जप करतात तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो. परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात. त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावं लागेल. जागा शुद्ध असावी, उदबत्ती असावी, मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता. पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही. नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता. तुम्ही कुठेही बसू शकता. मी पलंगावर बसलात किंवा कुठेतरी खाली बसला असाल, जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसलात तरीही चालेल. यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची, चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची काहीही जरूरत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता, नाहीतर तुम्ही जसे आहात तसे बसू शकता. मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल? तर मित्रांनो, हेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखाद्याचे नाव निवडता, तो भगवंत कोणीही असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे, मग स्वामी समर्थ असू, शंकर महाराज असू की भगवान शंकर असू, माता लक्ष्मी असू, त्यांचा जप तुम्हाला करायचा आहे. ते श्री राम असू शकतात, श्री स्वामी समर्थ पण असू शकतात, दत्त महाराज पण असू शकतात. तर मित्रांनो, तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे. त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं हे लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल, इथे 15 मिनिट तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्यांचे नाव घेत राहायचं
आणि तुम्हाला जी ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे, ती अनुभवायची आहे, तिच्याशी एकरूप व्हायचं आहे. जेव्हा आपण एक होऊन जातो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात 3दा त्याच वेळी बोलायचे आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील. तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता. तुम्ही ती वेळ 30 मिनिटे देखील करू शकता. मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आणि ती तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी. पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूवारपणे श्वास सोडायचा आहे. मग तुम्हाला पुन्हा पुन्हा श्वास घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे, परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे. मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला, ब्रह्मांडाला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे. तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती नक्की पूर्ण करेन, पण तुम्हाला 15 मिनिटे नामजप करून झाल्यानंतरच हे करायचे आहे, हे विसरू नका. तुम्ही 15 ते 30 मिनिटं नामजप करू शकता. लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत पोचली जाते. हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे. हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे, म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. तो जात आहे, त्याने सर्वांना दिले आहे. संपूर्ण सृष्टी त्याची आहे. त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट राहायचं आहे. सर्वात पहिलं तुम्हाला 15 मिनिटं नामजप करायचा आहे. असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि 15 मिनिटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळूवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. भक्तांनो, यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने, पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा. तुमची इच्छा नक्कीच स्वामी माऊली पूर्ण करणार. आणि काही अशी लोक असतात की त्यांना ब्रह्ममुहूर्तावर जाग येतेच, 3 नंतर ते अचानक डोळे त्यांचे उघडले जातात. मग अशा वेळेस पुन्हा न झोपता तुम्ही ही सेवा नक्की करा. ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हा, स्वामींशी कनेक्ट व्हा. नक्की तुमच्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. मित्रांनो, प्रत्येकावर ही वेळ येत असते, प्रत्येकावर ब्रह्ममुहूर्तावर जाग प्रत्येकाला येत असते. याचं सोनं करून घ्या, याचा तुम्ही फायदा करून घ्या. देवाला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमची सेवा त्याला मान्य आहे. फक्त तुमच्याशी त्यांना कनेक्ट व्हायचं आहे, ब्रह्मांडाला तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. तुम्हीही कनेक्ट व्हा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.